संपूर्ण हिंदू बांधवांचं दैवत म्हणून गोमातेकडे बघितलं जातं. आपली जर अनेक हजार वर्षापूर्वीची जर परंपरा लक्षात जर घेतली तर किती बघा गायीचं अनन्य महत्त्व आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. गायीचं महत्त्व सांगताना भगवान श्रीकृष्ण स्वतः आपल्या मुखाने वर्णन करत भागवतामध्ये की भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जगात अनेक प्रकारच्या पूजा आहेत, मात्र त्यामध्ये गोमाता हे अत्यंत महत्त्वाचं पूजेचं स्थान माझं या ठिकाणी लक्षात घ्यावं. म्हणून आपल्या बाबांच्या आश्रमामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला गोमातेचं दर्शन घडेल. प्रत्येक आश्रमामध्ये एक गोशाळा निर्माण केलेलं आहे. आपली भारतीय संस्कृती म्हणते की मुलगा जन्म आल्यानंतर त्याला प्रथम गायचा बोळा त्या ठिकाणी दिला जायचा, नंतर मातेचं दूध त्या ठिकाणी दिलं जातं. म्हणजे ह्या जन्म देणाऱ्या मातेच्या पेक्षा गोमाता किती श्रेष्ठ आहेत यातून आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गोरस गोअमृत आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे. ज्या गायच्या दुधापासून दूध, दही, तूप अशा अनेक वस्तू त्या ठिकाणी बनल्या जाते, आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हितकारक आहेत. कारण गाय म्हणजे चालतं बद्ध दैवत आहेत. गाय म्हणजे हे चालता दवाखाना, फिरता दवाखाना आहेत. गायीचं गोमूत्र असेल, गायीचं शेण असेल, प्रत्येक गोष्ट बघा. म्हणून गायी कल्पतरू आहेत, कामधेनू आहेत. आणि म्हणून आपण अशा गायीचा प्रत्येकाने काय करावं, सेवा करून आशीर्वाद घ्यावा. आणि बाबाने सुद्धा आमच्या सर्वभक्त परिवाराला सुद्धा संदेश दिलेला आहे की प्रत्येकाने एक गाय सुद्धा आपल्या घरासमोर ठेवा, जेणेकरून आपल्याला जाता येता गोमाता दर्शन होईल आणि त्या गोमातेच्या माध्यमातून आपल्याला भगवंताची सेवा घडेल.